शिवाजी महाराज खूप छान बोलतो, द एन्शियंट फिलॉसॉफर टू मॉडर्न फिलॉसॉफर पर्यंत, की छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेट मॅनेजमेंट गुरु, ग्रेट मॅनेजमेंट गुरु, द ग्रेट मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये शिकवला जातो, पण आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सगळा माहित नाही. तुम्हाला तुमचे किती शूरवीर माहिती होईतले? उंबरखिंड कुणी लढवली? उंबरखिंड कुणी लढवली? वा, कोणतरी इतिहास वाचक असेल, एकाने सांगितलंय, सगळ्यांनी सांगितलं पाहिजे होतं, बरोबर का नाही? जेवण सगळ्यांना लागतं सारखं. मग आपल्या इतिहासाची माहिती नाही तुम्हाला, ते अमेरिकेत काय चालले ते माहिती आहे तुम्हाला, तो ओबामा काय करतो ते माहिती आहे, दिल्लीमध्ये काय झाले, अरे तुमच्या राज्यात काय झाले तुम्हाला माहिती नाही, तुमच्या घरात तुमच्या गावात काय चाललंय ते माहिती नाही. गावात सप्ताह बसला ना, एक काल्याच्या दिवशी येतो म्हणजे आज कळलं की आज सप्ताह, तुम्हाला सप्ताह बसला नाही, सप्ताह उठला म्हणजे आज काल्याच्या दिवशी येतो. तुम्हाला छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराजांची शपथ आहे, इथून पुढे कुठलाही सप्ताह असू द्या, कुठलाही कीर्तनकार तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही. मी तुम्हाला लाख रुपये मागितले का? तुमचा वेळ तुम्ही इथं आला ना, समोर बसून ऐका. का ऐका? तुम्ही आजपर्यंत सगळ्यांची स्तुती करताय, पाश्चात्यांची, बरोबर का? पाश्चात्यांची स्तुती करताय. आपले ग्रंथ वाचून काढले का? ज्ञानेश्वरीचं पालन केले का? गाथेचं पालन केले का? कुठल्याही संतांचं अध्ययन केलंय का? इथून पंढरीच्या वारीला गेले का? आळंदीच्या वारीला गेलाय का तुम्ही? किती लोक जातात? किती मुलं तरुण वर्ग जातात? का जावं हे सांगतो तुम्हाला. सायन्स वाले इथे विद्यार्थी आहेत, सायन्स फॅकल्टी वाले, 9वी पासून आपल्याला सायन्स विज्ञान सुरू होतं, 8वी पासून. कुठले असून म्हणजे हात कोणाला विचारणार आहे, शिक्षक वर्ग असेल. लाईटीचा शोध कुणी लावला हे तुम्हाला माहिती आहे? कुणी लावला? बरोबर आहे, कोणीतरी बोलले, कुणी लावलंय? आता 7-8 नावं एडिसन सांगितलं, बरोबर का? थॉमस राल्फो एडिसन. थॉमस एडिसनचा कालावधी कधी आहे? 18व्या शतकानंतर थॉमस एडिसनचा कालावधी आहे, 18व्या शतकामध्ये. माऊली ज्ञानोबाच्या, मी तुम्हाला भगवद्गीतेकडे नेत नाही, संस्कृत कळत नाही, शिकायला वेळ नाही, ते तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा ना, ज्ञानेश्वरी उघडा. थॉमस एडिसनचा 18व्या शतकात तुम्हाला शहाणा करतोय विजेचा शोध लावल्यामुळे. अरे आपण शोध, आपल्या ग्रंथावर आपण विश्वास ठेवला नाही म्हणजे काय? हनुमंतरायचं मंदिर, हनुमंतराय आपल्या गावात, पण आपण आपल्या हनुमंतराय विश्वास न ठेवता त्या वेशीवर, गावच्या दुसऱ्या वेशीवर जातो आणि तिथं हनुमंतरायला पाणी वाहतो. म्हणजे आपला हनुमंतराय तसाच, दुसरा म्हणजे आपल्या घरात आपण म्हणतो, आता हे सगळे यंग वर्ग, आपल्या बहिणीला काय झालं ते कोणी बघत नाही, आणि शेजारच्याला तुमच्या भाषेतच बोलावं लागेल, बरोबर आहे का नाही? मग आपल्या घरात काय चाललं आपल्याला माहिती पाहिजे ना, आपली पूजा स्थळ कुठली माहिती पाहिजे ना. एवढे मोठे मोठे बंगले, घर बांधले, देवघर किती बांधले मोठं, देवघर किती. अरे ज्या देवाच्या कृपेमुळे आपले सगळे एवढीशी देवघर, छोटी छोटी 2x2ची, 1x1ची, एकाला किचनच्या कोपऱ्यामध्ये देव मांडून ठेवले आहे तिथं, किचनच्या कोपऱ्यामध्ये. मला ते निंदा करायची नाही, वस्तुस्थिती की आपण आपल्या भगवंतावर किती प्रेम करतो, आपण आपल्या भगवंतावर किती प्रेम करतो, किती प्रेम करतो काही माहिती नाही, काय माहिती नाही. आम्ही काय सांगत होतो तुम्हाला? मी प्रश्न विचारला होता,